पण हा मास्तर रोज रात्री जाते कुठं मला येता शोध लावायचा आहे. त्याची एखादी बाई बाई मास्तरजी अख्ख्या गावामध्ये बाईच्या भानगडीत नसलेली दोनच माणसं आहे म्हटलं. एक मास्तर आणि दुसरा मी तर अजून बाईच्या अंगाले हात सुद्धा लावला नाही म्हटलं. अबा हात सोड कुत्ताच हात लावला नाही बाईच्या. मग मग मी कोण आहे? म्हैस आहे काय मी? अबा तू मी तर विसरलोच होतो. विसरून होय म्हणून म्हणते विसरून जाण्याच्या अगोदर लगीन कर माझ्याशी, नाही तर जाशील मला विसरून लेखा. लगीन करायला हरकत नाही, पण लगीन केल्यावर माणूस गुडमडतोय लफड्यात. म्हणजे बाईच्या ह्याच्यात म्हणजे बाईच्या कशात मायबीन बाई. आता तुले कसं समजून सांगू. बाईच्या म्हणजे आता समजा माणूस करवंदाच्या झाडीमध्ये गेला, जाताना गोड वाटते पण येताना फांदे आडव्या येतात, काटे आडव्या येतात, त्याला बाहेर निघताना येत ना. पण करवंद खायला मिळतं ना? नाही, करवंद खायला मिळते, पण करवंद खायला झाडीत कशाला जा लागते? बाजारात नाही का मिळत? बाजारात जायचं मग. मग समजा बाजार बंद असला तर? हात तिच्या माईला. बाजार बंद असला तर मार्केटमध्ये जायचं. आपल्या बाजार बंद असला तर त्या माईला जाऊ दे, डोकं नको खाऊ तू माया. पण तू माय बाबाले कधी भेटशील लेका? येतं म्हणतो लेका चट मारतो. मागच्या वर्षी अर्धे रस्ते चालताना चड्डीत मधून घरी पाहिला लेका तू. तुझ्या बापाचं नाव नको काढू. असं वाटते संदासाट कोणून त्याला फटाक्याची लट सोडून द्यावा अंदर. च्या माय भिन काही पण बोलू नको. माया बाप होय तो. किंवा डोक्यापेक्षा माय बाबाची बायसेप मोठी आहे म्हटलं. कचकन दाबल तर कचकन जाशील ना उडतं लेका. बरोबर बोलली तू परी. आज तो मी याचा गेम वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुले काम धंदे नाही का बा? उठली सुटली का याच्यासोबत गोष्टी हाकल्याला येतं इथं. चल होय घरी लवकर पाय इथून. अरे माजला का जास्त मस्ती आले का भडात थांब तू. थांब तू आता लातात देतो.